मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निगुटवाडी चिंचपूर-मळा येथील पुणे नाशिक महामार्गावर बेकायदेशीररित्या कत्तल केलेले गोवंश वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहन चालकावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 80,000 रुपये किमतीचे गोवंश नष्ट केले असून 80,000 रुपयाची नंबर नसलेली स्विफ्ट गाडी जप्त केली आहे. निगुटवाडी चिंचपूर-मळा येथे नाशिक-पुणे हमरस्त्यावरील सर्व्हिस रस्त्यावर अज्ञात व्यक्ती स्विफ्ट गाडी भरधाव वेगाने घेऊन जात असताना गाडीचा अपघात झाला. या स्विफ्ट गाडीमध्ये कत्तल केलेले 400 किलो वजनाचे गोवंश अवयव मिळून आले आहेत. अज्ञात वाहन चालक अपघात झाल्यानंतर पळून गेला असून त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.